हाय गाईज, कशा तुम्ही? गुड मॉर्निंग. यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आता वाजले 7:30. तर मी चाललो आहे देवळे गावामध्ये. आई एकविरेची पालखी सोहळा आहे. तर मी तिकडे जाणार आहे ब्लॉग बनवायला. तर मानाची पालखी दिवाळे कोलीवाड्याची आई एकविराची. तर मी तिकडे जाणार आहे. आता तुम्हाला तिकडे गेल्यावरती ब्लॉग बनवणार आणि धमाल येणार आहे, मजा येणार आहे. तर पुढची व्हिडिओ तुम्ही बघा तिकडे. चला मी पोचलो आता दिवाळे गावामध्ये. आता पालखी कुठून निघालेली आहे मिरवणूक दिवाळे गावामध्ये. ते आता बघूया आपण पुढे. चला मित्रांनो, व्ह्यू बघा कसं एकदम सकाळी सकाळी पहाटे. त्याचे 8 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता मी निघालो आहे बेलापूरच गावातूनच. चला आता एकविरेच्या आईच्या पालखीचं सजावट चाललेली आहे बघा. इथे रांगोळी बिंगोळी काढतायत. तर पुढे आपण आल्यावरती आपण दाखवू आपण. चला पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो बघू शकतो इथे भाजी मार्केट पण आहे. दिवाळे गावाचं हे मच्छी मार्केट आहे. तर आपण दिवाळे गावाचं आपण ते मच्छी मार्केट दाखवूया आपण. आणि नंतर मग परत पुढे शूट करायला जाऊ आपण ब्लॉग. आता इथं आपले कोळणीनबाई यांचं स्मारक म्हणजे पुतळा काढले हे केले. हे आपलं आहे मच्छी मार्केट दिवाळे गावचं बेलापूर मच्छी मार्केट फिश. हा आपला मार्केट आहे, बघू शकता इकडे. आणि इकडे आहे मच्छी मार्केटच्या आतमध्येच वेकिराईचं मंदिर. तुम्हाला यूट्यूबमध्ये आहेच. ते आलो आहे बंदरावर. ते बघू शकता इकडे आपला जेटीत बंदराची आहे. बघू शकता इकडे बघा. हे आपले कोळी बांधव आपले हर एक मच्छी मार्केटला पकडायसाठी गाड्या आता सध्या बोटी बिटी धुत आहेत आता. तर बघा इकडे. तर आपण पुढे जाऊया गावदी मंदिरच्या आधी शूट करायला पहिले. यू बघा कसं दिसतं एकदम मस्तपैकी छान वाटते. सकाळचं वातावरण बघू शकता. आता तुम्ही 8 सव्वा 8 झालेलेच असतील बघा इकडे. चला मित्रांनो बघू शकता इकडे आपले दिवाळे कोळीवाड्याचे क्षेत्र आहे ते एकविरा कारले बघू शकता. आणि हे दादा जे आहेत ते आपल्या पालखी सोहळ्याला जाणार आहेत. तर बघू शकता आपण आता जाऊया पुढे. आणि पालखी चालू झाली नाही ना अजून. तर ठीक आहे चला चला. जय एकविरा. आपले काका जे आहेत ते आपल्याला गावदेवी मंदिरचे दाखवणार आहेत. पालखी सोहळ्याचं आता ते तयारी करणार आहेत ना. तर आम्ही मला घेऊन चाललेले आहे दाखवायला. आपण ब्लॉग पुढे बोलू. चला बघू शकता काढलेली आहे.
घे चला घे लाव
दिवाळ्या गावामध्ये मंदिर आहे ते बघू शकता इकडे एवढं मोठं आहे. श्रीराम जय श्रीराम बघू शकता इकडे. मंदिर आहे इथे बघू शकता इकडे. तर मित्रांनो आता दिवाळ्या गावाच्या बाहेर आई एकविरेची पालखी आता बाहेर येणार आहे. आता तुम्ही बघू शकता आता इकडे
2 मिनिट पालखी कशी वाटते पहिलं वर्ष खूप आनंद आहे पालखी बघून आवडी लोक पहिले मानाच्या पालखीत मी आ येऊन गेलो हां काय आपले प्रथम पाटीलच इकडे आलेले आहेत. सोन्या दादाबरोबर असतात. हे ब्लॉग तुझे ब्लॉग असतात बरोबर तुझे पण आहेत काय
म्हणजे कसं आता बोलायला गेलं तर आपल्या नवी मुंबई रायगड ठाणा महाराष्ट्रामध्ये वावगं ठरलं तरी असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. दिवाळे गाव आहे, एक कलेचं माहेरघर आहे. कलेचा माहेर एक बरोबर. दुसरी गोष्ट आणि आपल्या दिवाळीचा एक उत्सव एक आनंदात आपला होणार आहे, भैरीनाथाचा उत्सव. तर प्रत्येक गावातून अशी पालखी निघते. तर आम्हाला पण मनामध्ये संकल्पना आली का आपल्या गावातून का पालखी निघत नाही म्हणजे. एक आपल्या शैलेश दादाच्या पालखीमध्ये आपली पोरं गावातली 17 पोरं जायची. तर त्याच पोरांनी संकल्पना केली एक आपल्या गावातल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी किंवा वरिष्ठ व्यक्तींनी एक संकल्पना केली की आपल्या गावातून एक पालखी एकविरायची निघायला पाहिजे. तर ते एक मनात संकल्पना झाली. तर सर्वांचा एक विचार ठरला. आमची एक मिटिंग पण झाली, बऱ्याचशा मिटिंग झाल्या. अनेक आपल्या आईची पालखी एक थाटामाटा तुम्ही आता बघितलं असेल कसा जल्लोष प्रत्येक गावकऱ्यांचा तुम्हाला पाहायला मिळाला. याच्यामध्ये सर्व म्हणजे कुठल्याही राजकीय वातावरण या आपल्या पालखीमध्ये अजिबात नाही. जे काही ते खेलीमेलीचं वातावरण आहे मस्त आनंदित, एकदम आनंदित. आणि कोणाचं असं नाही की ही पालखी एकट्याची आहे, पूर्ण गावाची आहे, पूर्ण गावाची पालखी बरोबर. याच्यामध्ये संकल्पना आहे. आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारे राजकारण होणार नाही याच्या मी चिंता म्हणजे एक गांभीर्य घेऊ की कुठल्याही प्रकारे राजकीय वातावरण याच्यामध्ये येणार नाही. फक्त जल्लोष आणि मस्त मजा. आणि तुमचा प्रवास सुखाचा होईल प्रार्थना आहे. कुठल्या दिवशी जाणार आहे? मंगळवारी 21 तारखेला आपली पालखी पोचल बंधूच्या माहेरातून आपल्या आईच्या म्हणजे 22 तारखेला. 21 संध्याकाळी वरती जाणार. आणि मग 22 तारखेला तुम्ही 21 तारखेला आपलं संध्याकाळी एक प्रोग्राम आहे. गावात प्रोग्राम ठेवला मी. चला धन्यवाद. मस्त आपली ही मानाची पालखी दिवाळी कोलीवाड्याची आहे. तर आम्ही इथं जल्लोषमध्ये आलो होतो कारण का आपली जी भैरीदेवाची जी पालखी पहिली निघते दिवाळ्या गावातून पलीकडून ती जल्लोषमध्ये निघते. आणि आता जी पालखी जी निघाली आहे एकविराची ते आम्हाला आनंद झाला आहे आणि एकदम खुशी झाली की अशीच पालखी दिवाळ्या गावातनं परंपरा चालली पाहिजे आणि हीच परंपरा पुढे अजून वाढली पाहिजे. तर हेच आमचं ध्येय आहे की आगरी लोकांचं बांधवांचं हेच म्हणणं आहे की आपल्या आईची पालखी गाजत वाजत निघाली पाहिजे. हेच आमचं ध्येय आहे. चला आपले आहेत पनवेलकर भाऊ. काय नाव तुझं? माझं नाव आहे विघ्नेश म्हात्रे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मी पनवेलकर. तर आपलं नाव काय? महेश भोईर. मी आगरी. माझं पण चॅनल यूट्यूबला आणि माझ्या मुलाचं आहे विघ्नेश भोईर. हां तो जरा त्याची तब्येत नाही बरी होती म्हणून तो आला नाही आहे. तर तू काय बोलशील आपल्या आईच्या पालखीचं? तर खूप सुंदर अशी पालखी निघालेली आहे. तर पालखीमध्ये बैरीदेव आणि आई एकविरा बैरीदेवाचा फोटो ठेवण्यात आला आणि आई एकविरेचा मुकुटा ठेवण्यात आला. तर खूप सुंदर अशी पालखी निघली आणि जल्लोषमध्ये निघली. पहिल्याच वर्षी आहे. आता पुढच्या वर्षी आणखी जोरात ती पालखी निघणार आहे. अजून तर ही दिवाळी कोळीवाड्याची परंपरा म्हणजे आपल्या आगरी कोल्यांची परंपरा बरोबर ही आहे. अशी जपून राहिली पाहिजे आणि पुढे चालत राहिली पाहिजे. ही संकल्पना आहे आणि माझी आणि दादांची. तर दादांना भेटून खूप आनंद झाला. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला जय एकविरा. आई एकविरा मंडळ आई एकविराच्या पदयात्रा मंडळाने हार्दिक स्वागत केलेलं आहे. त्यांनी जो पदयात्रा लोकांना जो नाश्ता ठेवलेला होता अति सुंदर केलं होतं त्यांनी. एकदम मस्त झालं. प्रोग्राम पण मस्त झाला. पालखी पण व्यवस्थित लिहायला. हां मित्रांनो मानाची पालखी दिवाळी कोलीवाड्याची आहे आणि हे पहिलंच वर्ष आहे आई एकविराचं पालखीचं. आणि भैरीदेवाचा जो सण होतो तो लय जल्लोषमध्ये असतो. आणि आत्ता जी पालखी जी काढलेली आहे आई एकविराची ते आनंद गोष्टी आहे. आणि अशीच परंपरा आपल्या आई एकविरा पालखीची अशीच चालली पाहिजे आणि अशीच पुढं सगळं सहकार्य करून पुढं चालली पाहिजे अशी पालखी. आणि सगळं त्या आगरी कोळी बांधवांना हे सांगत आहे की आपला आगरी बांधव कोळी पुढं आई एकविराच्या पालखीला सहभागी व्हा आणि आनंदात तिला नाचत गाजत पुढे हे करत आहे. चला ब्लॉग संपवतो इथेच. शैलेश दादा आलेले आहेत. आता मला तेव्हा भेटलं नाही बोलायला पण आता भेटलो आता दादाला बघून. तर काय सांगतं आता पालखीचं? आता आपली दिवाळ्या कोलीवाड्याची मानाची पालखी या वर्षी त्यांचं प्रथम वर्ष असून जी आता मी इथं आल्यानंतर तयारी बघितली, जो लोकांचा उत्साह बघितला तो खरंच उत्साह खूप सुंदर उत्साह आहे. जे नियोजन केलेलं आहे ते खूप सुंदर आहे. आता त्यांचं पहिल्यांदा वर्ष असून एक 300च्या आसपास पदयात्री या आपल्या दिवाळ्या कोलीवाड्याच्या पालखीमध्ये सहभागी झालेली आहे. आणि आपली दिवाळी कोलीवाड्याची पालखी सुखरूपरित्या आईच्या कारलागडापर्यंत पोहोचणार आहे. तिथं पोहोचल्यानंतर जसं आपल्या नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला जो कार्यक्रम असतो तसंच कार्यक्रम आपल्या दिवाळीच्या पालखीला सुद्धा जल्लोष आईच्या पालखीला कार्यक्रम तिथं
नियोजन केलेलं आहे. तरी जे भक्तजण आज दिवाले गावात आले नसतील तरी नक्कीच 21 तारखेला सायंकाळी गौरव धाम येथे जे आमचे आमदार आहेत पंतताई म्हात्रे यांचा जो बंगला आहे तिथं त्यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी जे इथं उपस्थित नसतील त्यांनी नक्की आपल्या दिवाल्या कोलीवाड्याच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून आईच्या खाल्या डोंगरावर या. जय एकविरा. दादा भेटल्याबद्दल दादांना आम्हाला आनंद झाला आहे भरपूर. चला जय एकविरा. आपल्या पालखीला भेटत नाही झाली का? नाही भेट. आता पालखीवरनं आलेलो आईच्या. तर आता जेवायला बसतो. आज जेवायला आहे मटण. बघा इकडे मटण, सुकं मटण आहे. इकडे बघा खायला कोण बसला आहे, चिकन खायला गावावरून आलेला माणूस आहे हा. तर इकडे बनवला आहे रस्सा मटणाचा. तर आता जेवायला घेणार आहे. तर मित्रांनो मी बसतो जेवायला. आता बघू मटण खातो मी. बघा इकडे टेस्ट घेऊया आपण. चला. छान आहे. काय छान. चला बघा. लेफ्ट हँड जेवायचं नाही, सरळ जेव. हो मित्रांनो मी आता घरी आलो आहे. आता ब्लॉग इथंच संपवतो. ज्यांना व्हिडिओ आवडल्यास त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. ते इकडे बघा आमचा जो माणूस आहे बघा इकडे. चला व्हिडिओ इथंच संपवतो.